पहिला चेंडू चेंडू ऑप्टमच्या बाहेर तो बॅटची फेस ओपन केली आहे. इथं मात्र चेंडू गलीच्या दिशेने जातोय सरळ थर्डमॅनला. 4 धावा चौका रहेल. पहली गेंद पर चौका निकल रहा है. पहली गेंद पर वेलकम बाउंड्री मिल रही है. पहली गेंद रन बनाने का बिल्कुल श्री गणेश होता हुआ चौकों के साथ 4 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 4 की योग पर. कृष्णा गौली डांसिंग डाउन आगे निकल गए. सीधा महाराज बार पहले टप्पे पर गेंद डाल के बिल्कुल बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा इस बार. थोड़ा सा अंदर गिरा यहाँ पर, थोड़ा सा अंदर, यानी कि मेरे ख्याल से कुछ एक आधा हाथ था, बिल्कुल अंदर गेंद गिर रही है, इसलिए बिल्कुल ये लगातार दूसरी गेंद पर दूसरा चौका आ रहा है. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 8 की योग पर. इस बार ये गेंद रिवर्स मारने की कोशिश, ये देखिए बैठ के मारा इस बार, लेके मारा और ये तीसरा चौका निकलता इस बार. बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. निश्चित ही बल्लेबाज में बिल्कुल जिस अंदाज में ये चौका लगाया जा रहा है, घुटना टेक और ये चौकार देख वाला स्ट्रोक निकलता हुआ, गुडघा टेक आणि हा चौकार बघण्यासारखा आपण पाहतोय. आणि निश्चितच धावसंख्या 3 चेंडूवर 3 चौकार मारले गेले. धावसंख्या पुढे जाते 12 धावा. 12 पिछली गेंद पर बैट्समैन ने कसके मारा वहां पर. कुणाल गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करेल. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करतो. पुढचा चेंडू 14 चेंडू. परत आखूट टप्प्याचा चेंडू. याच्यावर मात्र कृष्णाने बॅट फिरवली. रिवर्सचा फटका, स्विचचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. येतोय जबरदस्त देखना षटकार. तो इस बार देखना, टॉस जीतने के बाद जो फील्डिंग करने का फैसला लिया रहा है, ये बिल्कुल गलत साबित किया जा रहा है. लेकिन पहले ओवर में तो बिल्कुल आक्रामक अंदाज की शुरुआत मिल रही है. फिर से इस बार महाराज बार, फिर से महाराज बार आवाज करके बॉल डालना चाहते हैं, लेकिन ये बिल्कुल बहुत ही मुरब्बी खिलाड़ी है. आप क्या भी आवाज करेंगे, लेकिन बैट्समैन कहता है कि मैं बैट की आवाज करूंगा. वहां पर आप मुंह से आवाज करते हैं तो मैं बैट से आवाज करूंगा. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक निकलता हुआ इस ओवर में लगने वाला ये चौथा चौका और लगभग 1 छक्का लग चुका है. टोटल स्कोर डबल दूरी यानी कि 22 की योग पर. वैसे देखा जाए तो चौके लगातार लगाने का जो रिकॉर्ड है इस मैदान पर, 11 गेंदों में 11 चौके और 1 छक्का, ये जो रिकॉर्ड यानी कि बिल्कुल हमारे सागर ने किया है रिकॉर्ड. बॉल दे. तो इस बार देखना, फिर से गेंदबाजी करेंगे. इस बार शॉर्ट पिच गेंद इस ओवर में ये लगता हुआ बिल्कुल दंदन आता हुआ सिक्सर. ये काय जबरदस्त बैटिंग. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 28 धावा. पहले ओवर के समाप्ति में स्कोर है 28 रन. दिन में तारे दिखा रहे कुणाल को कृष्णा गौली. किती सातत्य असेल, किती प्रॅक्टिस करावं लागेल असे फटके मारण्यासाठी. निश्चित असे फटके खेळणं सोपं नाहीये. काय कुलकर्णी सर, असे फटके खेळायचं सोपे नाही. तुमच्या काळाच्या क्रिकेटमध्ये असे कधी फटकेच बघितले नसतील, कारण आताच्या काळामध्ये पूर्वी शास्त्रशुद्ध फलंदाजी असायची, सरळ फटके, वेडेवाकडे फटके नसायचे. आता क्रिकेटमध्ये कुठला फटका कधी मारला जाईल हे सांगता येत नाही. आणि शॉटचं देखील नाव द्यायला कॉमेंटरला देखील विचार करावा लागतो थोड्या वेळासाठी. अशा प्रकारचे फटके वेगवेगळ्या अंदाजे मारले जातात. त्याच्यामध्ये आपला विठ्ठल चव्हाण आहे. विठ्ठल चव्हाणच्या मनात काय येईल ते सांगता येत नाही, त्या प्रकारचे फटके तो खेळतोय. आणि संदीप राठोडचा तर एक झोपल्या शॉट अतिशय फेमस झाला होता.
फक्त गोलंदाजीला निश्चितच कॉल मी बुमराह, ज्याने आज बर्थडे बॉय है, जन्मदिन आज जिनका है, बर्थडे बॉय बॉलिंग करने के लिए बुमराह। पहली गेंद सीधा महाराज बार गेंद वाइडी स्ट्रॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद आ गए। जब तक कि शुभम गेंद को फील करते जाधव, एक रन तो बन सकता है, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 29 धावा झाले 29, इसका मतलब 29 रन। इथं मागा एक पारितोषिक निश्चितच अचंबित करणारा पारितोषिक होतो वैभव सर। एकाने सांगितलं की तुम्ही ओव्हरमध्ये एक बॉल देखील वाईट टाकायचा नाही, 200 रुपये। किती कॉन्फिडन्स असेल त्या माणसाला की बाबा ह्या ओव्हरमध्ये वाईट टाकलाच जाणार म्हणून। अखूट टप्प्याचा चेंडू इथं मात्र बॅकफुटला जोरात मारलाय, बेगात मारलाय, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मयूर राठोड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय। मयूरने चेंडू थांबवला नसून तर धावा थांबवण्यात येते। चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल। धावसंख्या पाहतो 29 म्हणजे 29 रन। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे बीटी गेंद। आगे जाकर इस बार क्लासिकल क्लासिकल एक कदम आगे चले गए, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर हटकर जगह बनाकर रूम बनाकर मारा। इस बार कवर एक्स्ट्रा कवर के बीच में से निकलती गेंदा, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर निकलती गेंद, 4 रन चौका मिलेगा। बैट्समैन की तारीफ करना चाहेंगे, एक कदम आगे चले गए, डांसिंग डाउन और पिच बनाया, मन चाहे दिल चाहे अंदाज का ये चौका निकल रहा है। धावसंख्या पुढे जाते 33 धावा म्हणजे डबल तिरी 33 धावा। परत परत इथं मात्र रिवर्सचा फटका मारलाय कृष्णा गवळी। कृष्णा गवळी उल्टा शॉट खेलने के लिए बिल्कुल परफेक्ट लग रहा है और ये 6 रन बताया जाएगा वहां पर। और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है 39 रनों की योग पर। ये टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला क्यों लिया जा रहा है कुछ पता नहीं, क्योंकि आपकी जो बॉलिंग स्ट्रेंथ है, बैटिंग स्ट्रेंथ है, उसे देखकर यह निर्णय लेना था। लेकिन यहां पर जो लगा कि पहले फील्डिंग लेकर कम रनों में लपेट सकते हैं, लेकिन ये कृष्णा गवड़ी है, ये बिल्कुल क्रिकेट का बहुत ही नामचीन क्रिकेटर है। इस बार देखिए गेंद बिल्कुल मारने की कोशिश में लेग स्टंप के बाहर जा के हैं। आपके पास बेस्ट वर्सेस बेस्ट है, लेकिन ये बिल्कुल हमारे बेस्ट बॉलर की बिल्कुल या इस तरह से वहां पर जिस तरह की बल्लेबाजी चल रही है तारीफ करनी होगी वहां पर। अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त 40 पे जाकर पहुंच रहा है। 40 धावा झाल्या, त्या षटकातील 5वा चेंडू टाकला जाईल। दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय, या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय कृष्णा। 9 मध्ये 38 धावसंख्येवर आहे। पुढे गेले, आकाशात मारलाय फटका, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू देतील अभि घोले आणि इथं मात्र झेल पकडला जाईल। पुढे जाऊन फटका स्वीपचा खेळायचा होता, आकाशात चेंडू जास्त उंच गेला, अभिषेक घोले चेंडू खाली आले आणि चेंडू पकडले, म्हणजेच अभिषेक घोले। आता फलंदाजीला मैदानात जातो नवीन फलंदाज, आताच परवाच झालेल्या जेवळीच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी मालिकावीरची सायकल जी पटकवली, म्हणजेच आपले बाबाशाह जाधव, निश्चितच मी त्यांचं देखील इथं कौतुक करेन, कारण ग्रामीण भागातील एक चांगली दर्जेदार स्पर्धा तर कोठे खेळली गेली आणि परवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मला वाटतं गेल्या सातत्याने 20 वर्ष स्पर्धा भरवण्याचा पराक्रम जो केला गेलाय, बाबाशाह जाधव जेवळी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेचं नियोजन आयोजन असेल तर निश्चितच बाबासाहेब जाधव यांचं मी कौतुक करेल। आणि त्या स्पर्धेचा मालिकावीरचा खेळाडू म्हणजेच अमर गायकवाड, बाहुबली मिस्टर अमर गायकवाड। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी करेंगे इस बीच।
सोलापूरचे नामवंत पंच माझ्या शेजारी बसलेत, म्हणजे आपले कुलकर्णी सर. अतिशय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव. सोलापूरचे जेवढे पंच पॅनल त्याचे गुरु आहेत ते मिस्टर कुलकर्णी सर, मिस्टर ब्रँड कुलकर्णी. इस बार बहुत बढ़िया अंदाज की फील्डिंग की जा रही है. जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं बाउंड्री के अंदर रोका जाता हुआ 2 रन तो आएंगे. तीसरी की दौड़ लगाई जा रही है और ये रनआउट का मौका. डायरेक्ट हिट. जरूरत नहीं थी, जरूरत नहीं थी और ये रन लेने की कोशिश में विकेट चला जा रहा. और वरुण बुर्ला सर ने अभी भी मुझे बताया कि सोलापुर जिला टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन के जो अंपायर एसोसिएशन है उस अंपायर एसोसिएशन के चेयरमैन अध्यक्ष जी प्रवीण जी कुलकर्णी यहाँ पर बैठे, उनका मैं वेलकम करता हूँ. प्रश्न फार मोठा आहे वरुण सर. जरी अध्यक्ष असला तर अध्यक्षाला का डावलता तुम्ही? अतिशय जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. थ्रो कोण मारला अभी? बुमराह. आज बर्थडे बॉय की मैं तारीफ करना चाहूंगा. बिल्कुल बर्थडे बॉय की बिल्कुल तारीफ है. आज का दिन बर्थडे बॉय के नाम पर, आज की शाम बुमराह के नाम. आता मला वाटतं फलंदाजीला नवीन बॅट्समन जातोय. नितीन का? नितीन मुंडे आता नवीन फलंदाज आला बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला असेल. इस बार देखना है. गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो नयर की शुरुआत करने के लिए, गेंदबाजी करने के लिए आएंगे मयूर राठोड. मयूर राठोडकडे चेंडू सोपवला गेला. मयूर राठोड गोलंदाजी करेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकतील, तिसरं षटक. इस बार इस बार आते ही गेंद को रिवर्स खेला. इस बार बल्लेबाज की तारीफ करने की बात पर बाहुबली के अंदाज में ये सिक्सर निकल रहा है. इस बार ये 6 रन के साथ, 4 रन माफ करना, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 46 रन की ऊपर 46 धावा झाला. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है. इस बीच गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. पुढचा चेंडू टाकला जाईल. इस बार बाहुबली के बैट से निकलता बा. ये बाहुबली सिक्सर निकलता बा. इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा. क्लासिकल, एक्सलेंट, पावरफुल, वंडरफुल छक्का और इसी छक्के के साथ टीम का स्कोर 50 रन बिल्कुल पूरा हो चुका है. आगे बढ़ता हुआ स्कोर 52 रन. इस बार गेंद को मारने की कोशिश में बल्ला हाथ से छूट रहा है लेकिन फिर भी ताकत ज्यादा है और ये गेंद जा के एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा इस बार और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन.
इस बार बिल्कुल मारने की कोशिश में, देखिए बिल्कुल ये खिलवाड़ किया जा रहा है। बहुत ही जबरदस्त डिसीजन लिया जा रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर, वरुण बुर्ला को मैंने पहले ही बताया, वरुण बुर्ला आपकी अगर कॉपी करनी है 4 रन दिए जाएंगे, वहां पर 4 रन होंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 60 रन की योग पर। आणि वरुण बुर्ला जर तुम्हाला तुमची कॉपी पाहायची असेल तर समोर तुम्ही सागर गड्डमला बघू शकता. बिली बॉर्डनकर वेळ वेळ लवकर जरा थोडंसं स्पीडअप करा, कारण यानंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत, म्हणजे 3.5 डाव. इस बार गेन पुढचा चेंडू स्लोअर वन, याच्यावर मात्र फ्लिकचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच गेलाय, पाहूया मयूर जातोय. लागलं का बघा, लागलं त्याला. मयूर लागलं का बघ रे. मला वाटतं अशाच प्रकारे शुभम टंकाल देखील पडला होता, परंतु शुभमने कॅच पकडली तिथे. मयूर इथं मात्र कोसळतोय, जमिनीवर पडतोय, थोडासा मार देखील लागलाय, परंतु तो म्हणते की एवढं काय नाही की मी खेळण्यासारखे खेळायला तयार आहे ते. और मयूर को देखकर ऐसा कहा जा सकता है कि अमिताभ बच्चन का मैं डायलॉग बोल सकता हूँ, हमेशा मर्दों को कभी दर्द नहीं होता है. और ये बिल्कुल बच्चन के स्टाइल में उन्होंने कहा कि मैं उठ गाँव खेलने के लिए तैयार हूं वहां पर. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय याच पात्र रिव्हर्सचा फटका खेळलाय, फटका सजवलाय, फटका पाठवलाय, चेंडू जातोय सर डीप स्कोर लेग सीमारेषा पार करेल, 6 धावा षटकारेल. और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 68 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, इस बीच अपने ओवर की अगली गेंद करिए गेंदबाजी करेंगे. ओ इस बार नीचे झुककर मारा, गिर के मारा, इस बार मारा है विकेट कीपर के पीछे निकल रही है गेंदा. जब तक कि फील्डर फील करते हैं, इस बार रोकना चाहते हैं, लेकिन क्या बाउंड्री के बाहर निकल सकती है गेंद, और ये 4 रन के लिए निकलेगी गेंद. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. कुलकर्णी ने अभी भी बल्लेबाज नीचे गिरकर मारा, गिरे पड़े फिर भी मारा, लेकिन इसलिए स्ट्रोक को नाम दिया था गिर पड़े स्ट्रोक का. दोन रनची पेनल्टी फिल्डिंग टीमला, बॅटिंग टीमला बॉल हातात घेतल्याबद्दल. दो रन की पेनल्टी यहां पर दी जा रही है. टोटल स्कोर 72 रन. पेनल्टी कब लगती है? जब मैच शुरू होगा तो 2 रन पहले ही ऐड होंगे वहां पर. बैटिंग टीम के 2 रन पहले ही ऐड होंगे. इस वक्त स्कोर है 72 रन की योग पर. ये तो गेंद बहुत खराब गेंद थी, नो बॉल का इशारा, बीमर गेंद फेंकी जा रही है, नतीजा नो बॉल +1 यानी कि आएंगे टोटल 2 रन. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 74 रन 74 की योग पर. अभी भी रिकामा स्कोर 74 की योग पर 74 धावा आहेत. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय, बघावं लागेल काय होणार या चेंडूवर. पुढचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल. इस बार ये देखिए हटके मारा, सुपला मारने की कोशिश, ये देखिए नो लुक शॉट खेला इस बार.
जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता है इस बार, देखा एक तरफ मारा एक तरफ, यहां पर मारने की कोशिश में 2 रन आएंगे, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 76 रन, 76 धावा झाले, 76 रन इसका मतलब 76 रन। अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त 76 रन, 76 धावा झाले। फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी खेलने के लिए। इस बार गेंद शॉर्ट गेंद, इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में नीचे है खिलाड़ी, क्या ले सकते हैं कैच, और पकड़ा वापर साबित है कैच, बहुत ही बढ़िया कैच पकड़ा वापर। सौरभ यादव जो फील्डर थे जिन्होंने बिल्कुल नामुमकिन लगने वाला कैच मुमकिन बनाया। बुमराह की तारीफ है, बुमराह कमाल है, बुमराह धमाल है, भले ही रन दिए होंगे लेकिन विकेट छटका है वहां पर। काशीनाथ नए बैट्समैन बैटिंग करने के लिए चले जा रहे, न्यू बैट्समैन काशीनाथ। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे, अच्छी गेंद यॉर्कर लाइन की गेंद, इस बार मारना चाहते थे, गेंद बैट्समैन के बैट के करीब से जा के विकेट कीपर के पास और अभी भी रुका स्कोर 76 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 76 धावा झाल्या, 3 खेळाडू बाद झाले। दरम्यान या षटकातील हा 5वा चेंडू इथे टाकला जातोय। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज, बघूया या षटकातील काय होतं ते बघावं लागेल। इस बार अभी भी विकेट जा रही है, बिल्कुल अभी भी 76 रन, 4 विकेट के नुकसान पे। आता फलंदाजीला नवीन फलंदाज तो आतिश दरेकर नावात जे आतिश आहे, आणि निश्चितच फलंदाजीला आतिषबाजी करण्याची ताकद असणारा खेळाडू। आणि मला वाटतं बार्शी तालुक्यातील एका गावात स्पर्धा चालली होती, त्या गावामध्ये त्याने लागोपाठ 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय। तो फलंदाज म्हणजेच आतिश इथं बॅटिंग करतोय, नाम है आतिश। क्या आतिशबाजी चलेगी या बुमराह बल्लेबाज को करेंगे गुमराह, देखना पड़ेगा वहां पर। और ये देखिए बल्लेबाज को किया वहां पर गुमराह, ये बुमराह को मिल रही है और एक सफलता, गॉड बिहाइंड की तौर पर कैच पकड़ा जा रहा, विकेट कीपर ने विकेटों के पीछे कैच को पकड़ा है, विकेट चले जा रहे, कहीं जाकर रन रोके जा रहे इस वक्त। नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए जाएंगे वहां पर, न्यू बैट्समैन। बिल्कुल हमारे मल्लू जी के प्यारे बैट्समैन आ रहे हैं, बिल्कुल वाह प्रतीक, एक्सलेंट प्रतीक, वंडरफुल प्रतीक। एक बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, आता मात्र गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक घेऊन बॉलिंग साठी येतोय रितेश राठोड। रितेश राठोड गोलंदाजी करेल, त्याचा सामना करेल फलंदाज नितिन मुंडे। नितिन मुंडे इस वक्त बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग इन पे, लेकिन नॉन स्ट्राइकिंग इन पे प्रतीक है। अभी भी रुका बस को 76 रन, कुछ हद तक रन दबोचे जा रहा है पिछली ओवर की वजह से वहां पर। दिवस मारला इथं मात्र खराब चेंडू, त्याच्यावर मात्र फटका खेळलाय, चेंडू विकेट कीपरच्या मागे पाठवला जातोय आणि मला वाटतं चेंडू गेलाय निश्चितच शासकीय तंत्रनिकेतन शाळेच्या ग्राउंड मध्ये। इथं येतोय षटकार आणि या 6 धावांची धावसंख्या मात्र पुढे जातीये, टोटल धावसंख्या आपण पाहतोय
और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 82 रन 82 रनों की योग पर 82 धावा झाले. इस बार बल्लेबाज नितिन मुंडे ने आते ही बिल्कुल शानदार स्ट्रोक लगा दिया. इस बार फिर से रिवर्स खेला. इस बार विकेट कीपर के पीछे गेंदबाज के फील्डर वहां पर तैनात है. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. रुका हुआ स्कोर 82 रन 82 धावा. पाच खेळाडू बाद झाले. 5 खेळाडू बाद झाले. दरम्यान धावसंख्या पण झाली ती 82 धावा. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे गेंद. शॉर्ट गेंद इस बार स्क्वायर कट खेला. इस बार गोली की रफ्तार से जाती गेंद सीमा पार कर गए. बहुत ही खूबसूरती के साथ ये छक्का निकल रहा है. इस बार व्हाट अ स्ट्रोक. ऑस्टन के बहरती जगह मिली, रूम मिला और रूम पे मिलते हुए इस बार स्क्वायर कट खेला. गोली की रफ्तार से जा रही गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन छक्का मिलेगा. इस बार पावर पंच, बिल्कुल पावर पंच लगाया जा रहा है. इस बार आगे बढ़ता हुआ स्कोर 88 रन 88 रन की योग पर. पुन्हा या षटकातील पुढचा चुनूट टाकला जाईल. सरळ मारलाय फटका. पाहूया क्षेत्ररक्षक अभिषेक घोले आणि अभिषेकच्या हातून जल सुटतोय. परत एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते. एका सिंगल धावेची धावसंख्या मात्र पोटली ती 89 धावा. 89 रन. लॉस ऑफ 5 विकेट. इनिंग का ये बिल्कुल 5 ओवर चल रहा. 5 ओवर की आखिरी गेंद है. शॉर्ट गेंद इस बार प्रतीक ने इस बार क्लासिकल एक्सलेंट स्ट्रोक खेला. वाह प्रतीक, एक्सलेंट प्रतीक. वंडरफुल स्ट्रोक निकल रहा है बीच. बहुत ही बढ़िया अंदाज का स्ट्रोक. अभी भी आखिरी गेंद बची है वहां पर. का प्रतीकला एवढी गडबड काय कळायला मार्ग नाही ते. आणि प्रतीकने निश्चितच परवा तुळजापूरची बिग बॅगची जी स्पर्धा झाली बेस्ट ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू ठरले होते. टीव्ही मिळाली होती. टीव्हीचं पारितोषिक पटकावणारा खेळाडू ठरले होते प्रतीक. परत मारलाय इथं फेकून दिलाय. चेंडू सरळ सीमा पार करतोय 6 धावेसाठी. आणि इसी के साथ ये 6 रन के साथ और बिल्कुल प्रतीक की तारीफ करना चाहेंगे. वाह प्रतीक, जाते जाते शानदार जानदार खूबसूरत छक्का निकला. इस बार 99 रन बने. जीतने के लिए 100 रन का टारगेट दिया जा रहा. निखिल कोंडाने आणि मला वाटतं जेके नंतर मॅच जिंकून दिली. माझ्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी निश्चितच निखिल सर तुम्हाला एक ऑफर दिली गेली वैभव सरांकडून. जर तुम्ही ही मॅच जिंकली तर तुम्हाला तब्बल 5000 रुपये दिले जातील वैभव सरांकडून पूर्ण टीमला. आम्ही या ठिकाणी निश्चित आपले विकास धोत्रे सरांकडून 11,000 रुपये म्हणजे 11 आणि 5 16 16 आणि 17,000 रुपये झाले. निखिल आणि मला वाटतं जे की या दोघांच्या प्रत्येक षटकाराला 500-500 रुपयाचं पारितोषिक विकास धोत्रे यांच्याकडून दिलं जाईल. आणि सुशील खन्ना देखील म्हणतो की सुशील खन्नाकडून 2,000 रुपये असे टोटल 20,000 रुपयाचं पारितोषिक असेल. निखिल सर तुम्ही जर मॅच जिंकली विकास सरांकडून 11,000 रुपये, वैभव सरांकडून 5,000 रुपये, सुशील खन्नाकडून 2,000 रुपये, माझ्याकडून 1,000 रुपये असे 19,000 रुपये दिले जातील. आणि इथं पब्लिक मध्ये एकच चर्चा चालली आहे. दोन्ही कोंडा जर बॅटिंगला आले तरच मॅच जिंकणार. आणि दोन्ही कोंडाने जो ओपनिंग बॅटिंग केली तर 500 रुपये विकास धोत्रे सरांकडून दिले जातील. चेतक सर ग्राउंड मध्ये आहेत का? चेतक सर नवीन बॉल द्यायचं. नवीन बॉल या ठिकाणी माणिक कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपरचे मालक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू बीर मराठा क्रिकेट संघाचा हुकमी खेळाडू म्हणजे मनोज माने यांचं देखील इथं आगमन झालं. त्याचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तुपे सर तुमचे किती? 5,000 का? विजय संघाला तुमचे देखील 5,000 रुपये म्हणजे तब्बल
रोख म्हणजे टोटल 24,000 रुपये बक्षीस आहे. यंगच संघ सोलापूर त्यांनी मॅच जिंकली तर तब्बल 24,000 रुपये. वरून सर तुमचे बॅट्समन आले. मॅच चालू करूया लगेच. आणि निखिल कोंडा यांनी जर नागेश कुडक्याल जे आयकॉनिक फिटनेस जिमचे ट्रेनर आहेत यांच्याकडून देखील 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल तर तुमचा संघ मॅच जिंकतात. हो हो तुम्हाला माहिती आहे. मॅच की सुरुवात हो रही है. सामना जिंकायची असेल तर तब्बल 100 धावा करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 धावा करावं लागतील. 20 धावा इथं बनवा लागतील प्रत्येक षटकामध्ये जर मॅच जिंकायची असेल. आणि गोलंदाजीला आपण पाहतो सौरभ बिराजदारला. सौरभ बिराजदार वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक टाकतोय. पहिलं षटक बॉलर की पहली गेंद. इस बार रिवर्स मारने की कोशिश में गेंद हवा में डाल के नीचे है खिलाड़ी लेकिन रन नहीं बनेगा. बल्लेबाजी करने के लिए सौरभ जादव यहां पर स्ट्राइक पे है. नो स्ट्राइकिंग है शुभम जादव. ये दो जादव की बंधु और उस तरह से कोंडा बंधु भी है. एक ही टीम में जादव बंधु भी है कोंडा बंधु भी है. इस बार मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल बिरवी के क्षेत्र में गेंद डाल के और वैसे देखा जाए तो निश्चित ही और एक चौका निकलेगा इस बार. ये मैच देखने के लिए वैसे तो बिल्कुल जादव बंधु खेल रहे हैं. उनके साथ में दिकोंडा बिल्कुल हमारे कोंडा बंधु भी खेल रहे हैं. और ये इनका जो लाइव टेलीकास्ट किया जा रहा है दिकोंडा साहब की ओर से वहां पर मोहित दिकोंडा. धावसंख्या झाली ती तब्बल 6 धावा. ऑप्टनच्या बाहेर गेले. आडवा फटका मारलाय. इथं चेंडू जातोय 4 धाबे झाले आणि या 4 धावेची संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्या 10 धावा. प्रत्येक षटकामागे तब्बल 20 धावाची सरासरी इथं ठेवली गेली आहे आणि त्याचा पाठना करताना 3 चेंडू मध्ये आल्या 10 धावा. म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीला ज्याप्रमाणे पळायचं आहे त्याप्रमाणे गाडी सुटली आहे सुसाट. काय म्हणतो कुलकर्णी बरोबर आहे का? पेनल्टीचे 2 लागलेत अगोदर मध्ये. इस बार गेंदबाजी करेंगे. इस बार रिवर्स करने की कोशिश में गेंद बैट्समैन के बैट के करीब से डाल के विकेट कीपर के पास और अभी भी रुका हुआ. स्कोर केवल 10 रन की ऑफ पर 10 रन. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो. निश्चितच या षटकातील 5वा चेंडू टाकला जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ उडवलाय. शैलेश बघूया चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू सीमारेषात थांबवलं जाणार का? जबरदस्त फिल्डिंग याला म्हणतात. निश्चितच सेंस ऑफ माइंड मतलब बिल्कुल दिमाग में जो चल रहा था वो चाहते थे कि बिल्कुल बॉल को नहीं पकड़ा जाए लेकिन केवल अंदर ढकला जाए. पहले से दिल में ठान लिया था इसलिए 2 रन यहां पर रोके जा रहे हैं. वहां पर 2 धावांची धावसंख्या मात्र पोहोचली ती तब्बल 12 धावा झाली आहे. टोटल 12 धावा. इथं मात्र बसून फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे. दरम्यान सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धावेची धावसंख्या पोहोचली ती 13 धावा. चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. दोन्ही पराभूत संघ म्हणजे निश्चितच एकीकडे असेल ध्रुव क्रिकेट संघ आणि दुसरीकडे सनी स्पोर्ट्स शिरोळ क्रिकेट टीम. या दोन्ही संघादरम्यान पुढची मॅच आपण टॉस करतोय.
इस बार बिल्कुल बहुत ही क्लासिकल अंदाज में स्ट्रोक खेला जा रहा है। गेंद बाउंड्री की बाहर निकल रही है। 4 रन चौका मिलेगा इस बार और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त तो कुल मिलाकर पहुंच रही है 17 धावा झाल्या आहेत. चला पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन्स. सुरेख चेंडू टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर अतिशय जातोय तो थोडासा खाली राहतोय. आडवा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरकडे जातोय. या ठिकाणी शिवाजी संगपाळ साहेब यांचं निश्चितच कौतुक असेल. स्पर्धेमध्ये सर्वाधिक आणि कुलकर्णी सरांच्या शुभ हस्ते इथं टॉस केला जाईल. हे देखील आमचे सर्वात सिनियर पंच आहेत. सोलापूर जिल्ह्याचे 50 वर्षाच्या वर 54 वर्षाचे आहेत आणि सर आहेत 69 वर्षाचे कुलकर्णी सर. आणि त्यांची स्पर्धा असते मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. आपला वीर मराठा संघ परवाच तिथे खेळलाय स्पर्धा आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं. शिरोळ क्रिकेट संघ म्हणजे सनी स्पोर्टची स्पर्धा मानाची सन्मानाची स्वाभिमानाची असते. लास्ट कॉल फॉर ध्रुव क्रिकेट टीम. राहुल गुजराती. दादा मंजेली कृपया लवकरात लवकर या इकडे. धावसंख्या पोटली ती 21 धावा. पुन्हा या षटकातील 5वा चेंडू टाकला जाईल. याच पत्र उडवलाय चेंडू भिराळा उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक शैलेश. ओ अतिशय जबरदस्त कैच पकड़ते शैलेश ने काफी खूबसूरती के साथ कैच को पकड़ा. शैलेश गायकवाड़ वहां पर नीचे आ गए. कैच पकड़ा जा रहा है. कैचेस विन मैचेस कहते हैं. पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. टेक कैच विन मैच कहा जाता है. अच्छा कैच वहां पर पकड़ा जा रहा है. अभी भी पब्लिक कह रहे कि कब आएंगे जीके. जीके जीके मैदान में जाएंगे तो जीके केवल छक्के चौके ही मारते हैं. टॉस करायचं सागर सर. चला बोला समोरचे कॅप्टन आले तर कृपया कृपया करून मी ध्रुव क्रिकेट संघाला शेवटचा कॉल करतोय. ध्रुव क्रिकेट संघाचे कॅप्टन थोडस आपण माझ्या मते तुम्ही देखील एक स्पर्धेच्या आयोजक आहात. तुम्हाला माहिती असेल की आपण निर्णय आपण देखील योग्य पाळला पाहिजे. याचा निश्चितच इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे भी गेंद. बहुत अच्छी गेंद थी. यॉर्कर लेन की गेंद थी. इस बार बल्लेबाज को चकमा दे रही है. 2 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. 2 ओवरों की समाप्ति पे स्कोर है 21 रन. आपल्या सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टेनिस बॉल पंच असोसिएशनचे चेअरमन साहेब इथं मात्र पंचांच्या साठी यांच्या शुभास्ते टॉस केलं जाईल. कुलकर्णी सर पीके यानी कि बिल्कुल प्रवीण कुलकर्णी. लोग कुछ तो अलग समझते. पीके इसका मतलब प्रवीण कुलकर्णी. इस बार देखना है नए ओवर की शुरुआत करने के लिए शैलेश आता चेंडू दिला गेलाय. शैलेश गोलंदाजी करतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना केला जाईल. फलंदाजीला आपण पाहतोय तिथे शुभमला. मागच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय जबरदस्त खेळी दाखवली होती. इस बार मारना चाहते गेंददार की बिल्कुल कुलकर्णी सर इकडे इकडे समोर इकडे पलीकडे. आपल्या कॅमेरामॅनला विनंती आहे सुजल आपण टॉस घेतो तिथे. महाराष्ट्राचे नामवंत क्रिकेट पंच बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची कामगिरी करून स्पर्धा दर्जेदार करणारे पंच. परवाच करकमची मानाची सन्मानाची जी स्पर्धा झाली तिथे ऑफिशियल्स म्हणून यांनी काम पाहिलं. असे कुलकर्णी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आहे
इथं मात्र प्रवीण कुलकर्णी सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सनी बिटकर यांचे वडील आदरणीय अशोकजी बिटकर साहेब सध्या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले स्पर्धेला आपल्या, त्यांचं देखील मी स्वागत करतो. सनी म्हणजे क्रिकेटचा वादळी खेळ खेळणारा खेळाडू. बिटकर पंढरपूर मॅन फॉर्म. आणि इथं मात्र सनी स्पोर्ट्स शिरोळा क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जीतने के बाद पहले बॉलिंग करेगी टीम. आणि या स्पर्धेला मात्र अशोकजी बिटकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि निश्चितच ते म्हणतात की आपली सोलापूरची नामाची, सोलापूर जिल्ह्याची मानाची सन्मानाची स्पर्धा इथं भरवली गेली, याबद्दल तुमच्या संयोजन कमिटीला हार्दिक शुभेच्छा असतील. इथं मात्र स्लोअर चेंडू टाकला. इथं मात्र रिबतचा फटका खेळायचा प्रयत्न मयूरला मात्र फसवा चेंडू टाकला गेला. डॉट चेंडू असेल. शॉर्ट चेंडू बॅकफुटला गेला. इथं मात्र पॉवर पंच, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा. ह्यूज सिक्सर निकल रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 28 की ऊपर. बॉल दीजिए जो पुराना. गेंद इस बार बिल्कुल हल्के से बिल्कुल पुश किया जाता हुआ. चेतक सर इथं बॉल थोडस बॉल पुरवायचे. तुमच्याकडे चावी आहे गाडीची. चेतक गोरे या स्पर्धेच्या आयोजकच्या भूमिकामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आहे ते चेतक गोरे. इस बार मारने की कोशिश में गेंद हवा में जा रही है. बिल्कुल फील्डर आ गए वहां पर नीचे. आतिश दरेकर ने बिल्कुल आराम के साथ कैच को पकड़ा. वहां पर विकेट जार गया लगता हुआ और एक झटका लगा. या ठिकाणी आपले वीर मराठा संघाचे आधारस्तंभ असणारे अक्षयजी बचोटे साहेबांचा देखील तो शुभागमन झालाय. त्यांचं देखील मी वेलकम करतोय. अक्षयजी वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. आता धावसंख्या झाली ती टोटल 30 धावा झाल्यात. अजून 12 मध्ये 70 धावा करायच्या, म्हणजे 12 मध्ये कमीत कमी 11 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. आता फलंदाजीला जात आहेत नवीन बॅट्समन बल्ला. बॉलिंगला पण मुंडे का मुंडे नितीन मुंडे येथील गोलंदाजीला बल्ला. तसं पाहिलं तर फिल्डिंग संघात देखील आपण एक जोडी पाहतो, गायकवाड बंधूंची जोडी. निश्चित तर एकीकडे अमर गायकवाड ज्यांना महाबली बनलं जातं आणि दुसरीकडे छोटा पॅक बडा धमाका मिस्टर शैलेश गायकवाड या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय. नवीन बॉल पाहिजे नवीन. यावेळेस मात्र आडवा टोला चेंडू पाठवला जाईल. सीमा रेषा पार. ऐ सागर अगो म्हणजे धावसंख्या इथं पोहोचली ती 37 रन 37 धावा झाल्या आहेत. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील पुढील चेंडू टाकतोय. यास मात्र हवेत मारलाय. पाहूया कृष्णा गवळी चेंडूर येथील अगदी आरामात सहज कॅच पकडली गेली आहे. कृष्णा गवळी इंडिया के सुपरस्टार आयकॉन खिलाड़ी
ये बिल्कुल दिल्ली में जाकर क्रिकेट खेल चुके हैं, ये गुजरात में जाकर क्रिकेट खेल चुके हैं, उत्तराखंड में जाकर क्रिकेट खेल चुके हैं, कश्मीर में जाकर क्रिकेट खेल चुके हैं, विदेश में जाकर क्रिकेट खेल चुके हैं। पहले एक जमाना था लेदर बॉल पे खेलते तो करियर बनता था, आज टेनिस बॉल पे भी बन सकते हैं। आप गली से लेके दुबई तक जाकर क्रिकेट खेल सकते हैं। मला वाटतं ISPL ची ट्रायल परवा झाली आहे आणि मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये कोण या मोठा प्रश्न आहे तिथे, प्रश्नचिन्ह आहे. आणि ISPL ची स्पर्धामध्ये निश्चित असंच घेतलं जात नाही, त्याला देखील खूप काही क्वालिटी लागते आणि परत तिथं सिलेक्शन होताना परत 2-3 ट्रायल्स आहेत तुम्हाला. आणि ISPL ची जी निवड चाचणी होती त्या चाचणीमध्ये मला वाटतं आपले मनोज माने आणि प्रथमेश राठोड थोडच्या पुढच्या राऊंड मध्ये गेलेले आहेत. मारायचा प्रयत्न लेक्स्टमच्या बाहेर जातो, चेंडू पंच म्हणतात बॅट बॉल असेल. बरोबर संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते 38 धावा. आणि यंदाच्या वर्षी मी निश्चितच अपेक्षा करू इच्छितोय कृष्णा गवळी देखील या ISPL ला दिसतील अशी आपण अपेक्षा करूया. कृष्णा गवळी देखील मला वाटतं ISPL ला सिलेक्शन झालं त्यांचं देखील. सौरभ देखील मला वाटतं त्या लिस्ट मध्ये असेल. महाबली आहेत का? महाबली पुन्हा या षटकातील धावसंख्या पोटली ती 38 धाबा झाले. आता शेवटचे 9 चेंडू आणि धाबा करायचे 62 धाबा. 9 बॉल रिमेनिंग. पैरों के पास साइज बार मारा जा रहा, बिल्कुल विकेट कीपर के पीछे निकल रही है. स्वीप शॉट स्वीप टाइमिंग के साथ निखिल कोंडा के बैट से निकलता हुआ ये बिल्कुल बहुत शानदार स्ट्रोक निकल रहा है. सौरभ बिराजदार, कृष्णा गौड़ी जो कि बिल्कुल सुपरस्टार खिलाड़ी है. और ये जो टूर्नामेंट में कृष्णा गौड़ी की तारीफ करना चाहूंगा टीम की, काय जबरदस्त धमाका तुळजापूरच्या बिग बॅशला पण पाहिलं होतं. नाईट मॅचेस मध्ये माझ्या जिंदगीत मी पहिल्यांदा फटाक्याची आतिषबाजी पहिल्यांदा पाहिली होती. असं पूर्ण ग्राउंडच्या बाउंड्री रेषेला फटाक्याची आतिषबाजी केली गेली आणि फायरवर्क 4 साइडने सोडलं होतं. आणि मला वाटतं त्या मॅचेसला चीअर लेडीज कुठल्या रशियाच्या होत्या. तो इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद को उठाकर खेला, इस बार लंबा मारा जा रहा, लंबा. निखिल कोंडा ऑन फायर, बहुत ही जबरदस्त. विकास सरांची आठवण झाली मला इकडे. निखिल कोंडा याने जो फटका मारला तो ॲनाकोंडा सारखा मारला, इथं लांब मारलाय, लांब. एकोणपन्नास धावा, 6 चेंडू 51 धावा करायचे. शेवटचे 6 चेंडू 51 धावा. हा चेंडू 51. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास गेंद चले डाल के अभी भी रकाबा स्कोर 49, 49 धावा. तो अभी भी रकाबा स्कोर केवळ 50 की योग पर 50 धावा झाल्या. 4 खेळाडू बाद झाले दरम्यान. आता मात्र शेवटचे 4 चेंडू 50 धावा करायचे आहेत. शेवटच्या 4 चेंडू मध्ये 50 धावा करायचे आहेत. सरळ मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात गेलाय, उंच पाहूया. शैलेश येतो चेंडूवर, इथं मात्र फलंदाज होईल बाद. धक्का लागतोय, फलंदाज होईल बाद. आता गणेश कोंडा जाणार का? जे के बुमराह
फिर बार देखना, फिर से गेंदबाजी करेंगे भी गेंद, अच्छी गेंद थी, यॉर्कर लाइन की गेंद थी, इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ गेंद बॉलर टू बॅक निकल रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में अतिशय आरामात सिंगल धाव तिथे घेण्याची संधी मिळते. एका सिंगल धावणीची धावसंख्या पोहोचली ती 51 धावा, 51 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि इथं मात्र निश्चित आता मला वाटतं मॅच संपायला फक्त एकाच चेंडूची वाट बघावं लागेल. मॅच संपण्यासाठी एकाच चेंडूची इथं वाट बघावं लागेल. आता मॅच जिंकायला एक चेंडू आणि 49 धावा. परंतु हरणाऱ्या संघाला काही घाबरायची गरज नाही, कारण यानंतर तुमची मॅच म्हणजे 5वी मैच असेल. ओ निखिल कोंडा, स्वीट टाइमिंग, स्वीट शॉट, बहुत ही खूबसूरती के साथ छक्का लगा दिया भारत. और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ निखिलच्या बाद म्हणून इथं षटकार होतोय, परंतु सागरला जोश आला इथे. निखिल मारतोय परंतु सागरला जोश होतोय इथे. सामनावीरचा पुरस्कार इथे दिला त्याला. कृष्णा सर थांबा इथेच, मागाची सामनावीरचा ट्रॉफी दिली जाईल. वैभव सर, अक्षय सर दोघांनी मिळून हा पुरस्कार द्यायचा. मागाच्या सामन्यातील कृष्णा गवळीला आपण सामनावीरचा पुरस्कार देतो इथे.